नमस्कार, स्वागत आहे तुमचं ममताज किचनमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत अगदी मऊसूत, फ्लफी, स्पॉन्जी आणि साऊथ इंडियन स्टाईल इडली कशी बनवायची. त्यासोबतच नारळाची चटणीची रेसिपी सुद्धा आज आपण बघणार आहोत. अगदी कापसासारखी मऊ आणि जाळीदार इडली कशी बनवायची त्यासाठीचं एक सिक्रेट टिप मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या या खास रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी 3 ग्लास तांदूळ घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. मी ते आपले साधे रेशनचे तांदूळ वापरलेत. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, पण चिकट तांदूळ जसा की इंद्रायणी सारखा तांदूळ वापरू नका. साधारण 5 तास आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे. त्यात सेम पद्धतीने उडीद डाळ देखील भिजवत ठेवायची आहे. इथे आपण 1 ग्लास उडीद डाळ वापरणार आहोत. त्याचबरोबर साधारण 1-1.5 चमचे मेथी दाणे देखील भिजवत ठेवायचे आहेत. आणि 1 वाटी शिजवलेला भात देखील आपण इथे वापरणार आहोत. आता आपण तांदूळ व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया. यासाठी मी इथे अर्धे तांदूळ घेऊन ग्राइंड करून घेणार आहे. इथे मी 2 मोठे चमचे पाणी घेतलंय. जे पाणी आपण उडीद डाळीसाठी वापरलं होतं तेच पाणी यामध्ये घालायचं आहे. उडीद डाळीतील पाणी वापरल्यामुळे फर्मेंटेशन खूप चांगलं होतं. हे बघा, या अशा पद्धतीने आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यात सेम पद्धतीने भिजवलेले मेथी दाणे आणि शिजवलेल्या भाताची देखील पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज नाही, कारण मेथी दाण्याचंच पाणी आपण इथे वापरणार आहोत. ही पेस्ट अशी सॉफ्ट आणि रवाळ दिसायला हवी. तीच सेम पद्धत वापरून उडीद डाळ देखील वाटून घ्यायची आहे. आता आपल्या या बॅटर मध्ये सगळ्या पेस्ट ऍड करून घेऊया. आणि आपलं हे बॅटर छान असं हाताने ढवळून घ्यायचंय. आता या बॅटर मध्ये चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे. ही टिप सगळ्यात महत्वाची आहे. यामुळे आपलं बॅटर छान असं आंबलं जातं आणि आपल्या इडल्या अगदी परफेक्ट आणि मऊसूत अशा बनतात. आणि हे बॅटर आता छान असं मिक्स करून घ्यायचंय. बॅटर ढवळताना कधीही एकाच बाजूने फिरवत राहायचंय आणि आपलं हे बॅटर रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून द्या. तुम्ही आता इथे बघू शकता आपलं बॅटर किती छान आणि परफेक्ट असं बनलं आहे. एकदम असं फ्लफी आणि स्मूथ टेक्स्चर सहित आपलं बॅटर बनून रेडी आहे. मी आता इथे पाव चमचा मीठ घालून घेते. जितक्या इडल्या बनवायच्या असतील त्यानुसार बॅटर घेऊन चवीपुरतं मीठ घालून बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचंय. उरलेल्या इडलीचं बॅटर तुम्ही 7 दिवस फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकता. आता आपण प्लेट्सला सगळ्या बाजूनी तेल लावून घेऊया. आपलं हे रेडी बॅटर व्यवस्थित असं यामध्ये भरून घेऊया. बॅटर अगदीच जास्त भरायचं नाहीये, कारण मग इडल्या शिजल्यानंतर त्यातलं मिश्रण बाहेरपर्यंत येऊ शकतं, ज्यामुळे आपल्या इडल्यांना हवा तसा आकार येणार नाही. पाणी मी आधीपासून उकळायला ठेवलं होतं. पाणी छान उकळलं की प्लेट्स अरेंज करून घ्यायचे. प्लेट्स ठेवताना जे होल आहेत त्याच्यावर आपली पुढची इडली आली पाहिजे, जेणेकरून वाफ जी आहे ती सगळी निघून जाईल. अशाच सेम पद्धतीने सगळ्या प्लेट्स ठेवून भांड व्यवस्थित लावून घ्यायचे. इडल्या 8 ते 10 मिनिटं शिजू द्यायच्या आहेत. तोपर्यंत आता आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सर मध्ये थोडीशी रोस्टेड चणा डाळ, 4 ते 5 लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा मीठ घालून त्यामध्ये ओला नारळ घालून घ्यायचा आहे.
अर्धी छोटी वाटी दूध घालून चटणीची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपली पेस्ट बनवून रेडी आहे। आता तडक्यासाठी थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये 2 चमचे राई, 1 चमचा जिरं आणि कढीपत्ते घालून घ्यायचे। आता हा तडका आपल्या चटणीवर घालून छान असं ढवळून घ्या। आपली इडली सोबत लागणारी चटणी आता बनवून रेडी आहे। त्यासोबतच आता आपल्या इडल्या देखील शिजल्या आहेत। इडल्या व्यवस्थित शिजून रेडी आहेत की नाही ते बघण्यासाठी असा चाकू घालून बघायचा। चाकू असा क्लीन निघाला म्हणजे आपल्या इडल्या आता रेडी आहेत। चमच्याच्या मदतीने इडली काढून घ्यायच्या। तुम्ही इथे बघू शकता आपल्या इडल्या किती मऊसूत आणि परफेक्ट अशा बनल्या आहेत। इडली इतकी मऊ झाली आहे की माझ्या बोटांचे ठसे सुद्धा दिसत आहेत। अगदी लुसलुशीत आणि जाळीदार अशा इडल्या बनवून आता रेडी आहेत। अशाच पद्धतीने सगळ्या इडल्या काढून घ्यायच्यात आणि चटणी सोबत सर्व करून घ्या। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजून अशाच खास रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच खास रेसिपींसोबत। धन्यवाद।